सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। Stress is an inevitable part of life, right from birth to death, and none is immune to it. No gender, no age, no profession. In the slightest touch to the ego, there is a storm and the lot of stress arises because of it. Especially from mind anxiety to suicidal tendencies or homicidal tendencies. They say, Chitta मरेगा आदमी को जलाती है, मरेगा आदमी को जलाती है. So stress is worse than a funeral fire at times. Stress, relationship issues, job pressures, expectations, greed, attachment, they're all stress risers. Because when we share our problems, they are elevated, reduced to some extent. But at times, the stress busters can also act as stress risers. It's the irony of it. All stress is not bad. Many ways to tackle stress, but the way generally people employ are escape routes. People take to alcohol, they take to still there. So there will be a permanent solution. The root cause of stress happens. So your expectations and reality, the big gap, and there's a cause of stress. Whatever is, again, egoism is selfishness. If you're self-centered, you don't have a large heart, then not having value. If you tame the mind, if you're able to master the mind, then it becomes your best friend. Yes, 108 Upanishads. Upanishads are the knowledge part of the Vedas, and Vedanta is stress head on. It tackles directly the source of anxiety and it gives a very bold permanency. Bhagavad Gita is the best. just leadership सुटली कोणी मला सेट दिला बोलो वही चॉइस जो लगा हो आप एक सिलेक्ट करो कोई भी एक प्रोडक्ट आहे मग इम्प्लांट आहे याबद्दल थोडी सविस्तर माहिती. सो माझं नाव प्रशांत आहे. सगळ्यात पहिले तर मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला रिप्रेझेंट करतो. सो जॉन्सन अँड जॉन्सन ही जी कंपनी आहे म्हणजेच डेब्यू सिंथेसिस ही कंपनी जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट या सेगमेंटमध्ये पायनियर कंपनी म्हणून मानल्या जाते आणि ही जगविख्यात कंपनी आहे. आमच्याकडे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंटचे इम्प्लांट्स आहेत आणि हे जे इम्प्लांट्स आहेत या इम्प्लांट्सला जवळपास 35 ते 40 वर्षाचं क्लिनिकल इव्हिडन्स आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता आमच्याकडे एक अद्याप पद्धतीची रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे जसं की आपण बघू शकता. सो रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे नी रिप्लेसमेंट हे अगदी अचूक होतं. त्याच्यामध्ये प्रिसिजन हे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे आणि त्याच्यामध्ये जे इम्प्लांट आपण वापरतो ह्याचं लॉन्जिबिलिटी म्हणजे जे आयुष्य आहे ते भरपूर वाढतं जेणेकरून रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होतो. रुग्णांना वेदना कमी होतात आणि त्यांना लवकर डिस्चार्ज मिळायला मदत होते. सो हे आमच्याकडे रोबोटिक टेक्नॉलॉजीचं जे आहे ते आम्ही
कन्फर्म असतं अद्यावत जे इम्प्लांट आलेले त्याबद्दल नाही, याच्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती डॉक्टरच देऊ शकतील. पण आमच्याकडे जे इम्प्लांट आहेत त्या इम्प्लांटचं सांगायचं झालं तर आमचे वर्ल्ड रेकग्नाइज इम्प्लांट आहेत. देश म्हणजे जगभरात सगळ्यात जास्ती वापरण्यात जाणारे इम्प्लांट्स आहेत. आणि इम्प्लांटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर त्याची स्टॅबिलिटी आणि त्याचा क्लिनिकल एव्हिडन्स जो आमच्या कंपनीला सगळ्यात जास्त आहे. डॉक्टरांना काय आव्हान डॉक्टरांना आव्हान म्हणजे त्यांना माहिती आहे जॉन्सन अँड जॉन्सन काय आहे. सो आव्हान असं काही नाही आहे. फक्त आम्ही त्यांना एक विनंती एवढीच करू इच्छितो की तुम्ही यावं आमच्या इम्प्लांट्स एकदा वापरून बघावं जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. सिलॅक या कॉन्फरन्ससाठी आपण या भारतीय कंपनीने या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. Good afternoon, everyone. My name is Rajesh Chaudhary from Merrill Healthcare Private Limited, and today we have installed a stall in CMAC Central Maharashtra Arthroplasty Conference, and we have a products range of in joint replacement. We have total knee replacement, total hip replacement, as well as we have revision in that. We have 4 kind of products, 2 kind of products, knee and hip. In knee we have 3 designs: Opulent, which is a gold knee; Freedom, which is a COCR knee; and Destiny, which is a COCR knee once again. And all our products are US FDA approved. And second line is total hip replacement, in which we have Latitude brand name and Libertas, the second brand name. Both are US FDA approved. I am very thankful to CMAC organizers to give us opportunity to display our products in this conference. So thank you very much. Prajapati, business head in Krishna Life Sciences. I am coming from Vadodara, Gujarat. We have products relevant to ligament injury as well as joint replacement therapy products. Especially ligament, we have a Villigabond tablet as well as Ligabond sachet. And for joint pain, we have a other product that is Step Joint. And also for D3 deficiency, we have D3 Nano tablet. As a calcium supplement, we have calcium, Smart Calcium City. And more other products also like thiacolchicoside injection with Instapram and diclogenic 2% gel with nanotechnology Ara Diclogel. All products are mainly dedicated to orthopedic fraternity only, and we have very good products, and all the products are manufactured under drug license as well as the FSSAI license, and which all products are manufactured through approved procedure with WHO GMP certification now. So we got very good and good response from the doctor because of the quality, consistency, efficacy, and desired result. Thank you very much. Sorry. Cost wise, it is affordable to the patient, so patient can take very easily, and they got treatment timely, and they got very good result, and they got very good relief also. Thank you so much. Good evening to all. We basically from Pharma Limited, all division, all 4 division are there. First is Pharma division, another is S division, next one is Synergy division, and fourth one is Magnum division. Basically our product is specifically made for ortho, and concept oriented brands are there, just like Tendocare is there, MGD360K is there, Sanatab is there, Frac Exchanges, all first time in India concept oriented products are there. So basically only ortho related and gynec related our companies related is there. So first of all, thanks for this giving participation in the CME event, CMAC event में. Thank you. Thank you. For the card. सब न्यूट्रास्यूटिकल है हमारी कंपनी ने. 99% न्यूट्रास्यूटिकल है हमारे प्रोडक्ट्स. नमस्कार, मी डॉक्टर अजय गौर, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, छत्रपती संभाजीनगर. हे आपण ही सीमॅक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केलेली आहे. सीमॅक कॉन्फरन्सचं 3रं वर्ष आहे आणि आपल्याला फार अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे.
याची ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर कपिल पोरे, सेक्रेटरी डॉक्टर संत पुरे सर आणि को सेक्रेटरी डॉक्टर अभिषेक शिंदे हे आहेत. आणि आम्ही सगळे म्हणजे मी डॉक्टर अजय गौर आणि बाकीचे सर्वजण हे ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आहे. आपल्याला फार छान रिस्पॉन्स मिळाला आहे. ह्या कॉन्फरन्ससाठी जवळपास 250 डॉक्टर्सचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ही कॉन्फरन्स मेनली जॉईंट रिप्लेसमेंट आणि जॉईंट प्रिझर्वेशन या कन्सेप्टवर आधारित आहे. ओके. या कॉन्फरन्समध्ये मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड तसेच बाहेर साऊथवरून दिल्ली, मंगलोर इथे सर्व ठिकाणाहून डॉक्टर्स आले आहेत. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना हे संदेश देतो आहोत की सांधेबद्दीच्या शस्त्रक्रिया ह्या फार ॲडव्हान्स झालेल्या आहे. याच्यामध्ये काही घाबरून जाण्याची शक्यता नाही. आपल्याकडे सगळ्यात चांगल्या ॲडव्हान्स टेक्निक रोबोटिक सर्जरीज अवेलेबल आहे आणि त्यामुळे तुम्ही न घाबरता या शस्त्रक्रियेला सामोरे जाऊ शकता. What is your intention to check it, sir? Please explain. Yeah. So this is Dr. Muslim also unstable. So my plan is to remove one of this patient and do a revision replacement. Now I go the incision, exercise the analgesic issue, exercise the scar. So after putting the implant, there is a possibility that I will not be able to close the skin. So it may require a gastrocnemius plug. In this particular case, I need that for the plastic surgeons. Okay. So after taking the incision, then I just see bringing forward. Now I aspirated the vein and it was clear yellow color fluid, not a target fluid, but still I is sending for the cerebrals and culture. So very particular approach. Unfortunately, we are a good movement, so I didn't have to do any quadriceps knee or anything. Then I took up the implant. Femoral implant was pretty, loose, so it came out easily, but even the cement space was very thick, so it took time. So our clinical time was, for 3:35. So 40 minutes, but take out the implant, then we implant now. We gave a metadic once followed by 3 liters of normal saline given with the Genita and fluorescein. Fluorescein is the antibiotic measures. So now is with development and after doing development, still grossly unstable. So I'm planning to put a knee with with the and femoral side and the tibial side. There seems to be metaphysical and 3 bone loss on the femoral side and type 2 also give a break to open the femur. So of course given the surface, now I will open the femoral canal. What is the question from analyst? Yeah. So without being in condition, what you would have done? You would have waited for the skin to be completely alright. This is okay for you to proceed with the rest. See, there is no skin only. So this one will not be. It will be plastic. Choice in this case to let the skin be completely and then go for the revision, or You may prefer to do first time plastic surgical procedure and class procedure, then put a joint after everything brings up, but it's already too late. The cement special is active like a power body. So I am planning to go ahead with the joint and do a primary class. that is very important. So because if we are doing the revision interesting surgery and suppose if that also gets infected, then we are able to bigger part. Yeah. I'll give one more WhatsApp identification regarding pre-operative leave, which are given the sensitive to for E. coli. There is that infection, the organism of E. coli and also E. coli came out. So the source of infection is the same organism, so it is called the urinary infection. Sir, Dr. Srinivas here.
Yeah, do you always use a mobile myself or do something also? No, there are certain indications for static spacer. Yeah. So we use yeah, those are international, recommendation is do not require antibiotic holiday. But I prefer to give antibiotic holiday. So that is also another way I just see that, broadly that in macroscopically you can see that they have taken out all the granules and everything like that. Okay. Sir, can we inject on that you use to in such cases? Sure. I would say to be careful to be. Next, the lucky here. Previous earning network given to here, that is also fine. That is also like particular tourniquet, not tourniquet. But if not applying tourniquet, then applying hypotensive anesthesia, so that you don't have much bleeding. What is the condition of collaterals now? Medial collateral is incompetent. येस, सिमॅक आणि आय कनेक्ट असं हे जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोप्लास्टी याच्यावर एक कॉन्फरन्स होती, ज्याच्यामध्ये प्रायमरी रिप्लेसमेंटपासून ते कॉम्प्लेक्स सर्जरी आणि रिव्हिजन सर्जरी, ज्याच्यामध्ये लाईव्ह सर्जरीज पण होत आहेत, प्लस आपल्याला जे काही आपले पेशंट आहेत किंवा कॉम्प्लिकेटेड पेशंट आहे याच्यासोबत डिस्कशन होतं आहे. तर इथे पूर्ण भारतामधून फॅकल्टी आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचा एक एक्सपिरियन्स आपल्याला शिकायला मिळतो. या कार्यक्रमामुळे डॉक्टरांना काय अनुभव आहे? या कार्यक्रमामुळे आपल्याला काय चुका होतात त्या कुठे आपण सुधारल्या गेल्या पाहिजे, प्लस आपल्या सर्जरीमध्ये आणि आपल्या पेशंटच्या केअरमध्ये आपल्याला कशी चांगली काळजी घेता येईल याबद्दल आपल्याला अजून शिकायला मिळतं. मी डॉक्टर सारंग व्यवहारे. सांधारोपण शस्त्रक्रियाचं हे 3रं वर्ष आहे. सीमॅक म्हणून एक कॉन्फरन्स आपण दरवर्षी घेतो. या कॉन्फरन्समध्ये सांधार रोपण शस्त्रक्रिया जी आहे त्याच्यावरती नॅशनल लेवलचे अनेक डॉक्टर्स येतात आणि त्याची बरीपैकी माहिती सगळ्यांना मिळते. मराठवाड्याकरता आणि सेंट्रल महाराष्ट्राकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एवढा मोठा कोर्स इथे होतो आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात. आजकाल रोबोटिक सर्जरीचा ट्रेंड आलेला आहे. औरंगाबादमध्ये जवळपास 10 ते 12 लोकांकडे रोबोट आहे. रोबोटिक सर्जरीचे फायदे, त्याचे काही ॲडव्हान्टेजेस, काही डिसॲडव्हान्टेजेस, हे सगळं याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. ॲज अ वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन काय संदेश देतो? प्रत्येकाने अपग्रेड होणं हे अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही नव्या गोष्टी शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला काही जगामध्ये किंमत नसते आणि ह्या सगळ्या नव्या गोष्टींचा फायदा समाजातल्या सगळ्या लोकांना होणं अतिशय आवश्यक आहे. सीमॅक सेंट्रल महाराष्ट्र आर्थ्रोप्लास्टी असोसिएशनची आणि औरंगाबाद ऑर्थोपेडिक असोसिएशनची जी ॲक्टिव्हिटी झाली, आर्थ्रोप्लास्टी म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट. जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये ज्या काही ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत, ज्या बेसिक इम्प्लांट्सपासून ते रोबोटिक्सपर्यंत, त्याचं पूर्ण अद्ययावत माहिती, नवीन तंत्रज्ञान आणि यशस्वी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन बनण्यासाठी जे काही प्रिन्सिपल्स लागतात त्याचा पूर्ण आढावा या बैठकीत घेण्यात आला. भारतातले नव्हे तर जागतिक लेवलचे, जागतिक पातळीवरचे जे काही नामांकित स्पीकर्स आहेत, जे काही फॅकल्टीज आहेत, त्यांनी येऊन आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे तसेच आम्ही ऑर्गनायझिंग कमिटी ज्या मोठ्या लेवलवर ही कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे ती अतिशय 100% सक्सेसफुल झाली. थँक्यू. नवीन ऑर्थोपेडिक्स सर्जन्स जे जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये करिअर बनवू इच्छितात त्यांनी मोठ्या प्रमाणावर एक इंटरेस्ट घेऊन अशा कॉन्फरन्सेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट करावं.
अरेंज करण्यामध्ये, कंडक्ट करण्यामध्ये आणि नवीन टेक्नॉलॉजी अवगत करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपल्या रिजनमध्ये आर्थ्रोप्लास्टीचं काम हे खूप अद्ययावत पद्धतीनं चालू होईल. थँक्यू. Portion of the arthroplasty is very important because it causes the pain loading, wear, instability. Version, they are variables. So first we will firstly see the depth. Depth usually the traditional cardiac acceptable is 5 mm, but there are other downside of it. Now we don't realize we height of the height should be again the curve should be involved with slash should be target with the joint forces increases and the leveling increases. Confirm on the table that the whole tan should be the whole tan is visible if the inferior border is specifically with the scale. If it is matching, then you can get that. So, what was the original lens technique? That according to Kane, the target position of the acceptable curve should be equation quantity plus or minus the angle, radiographic angle, and there are the reference was the anterior technique. Because there are the after operating by these two methods, the special method, the specific lateral position, the mechanical alignment, and the anatomical method where you put the curve in which four pubic and sacral force and chest force. But the problem is again with the forward tilting of the pelvis because the anterior side and the operative side adduction. If the pelvis is wide because of the weight of the limbs, the pelvis, the operative side will be adducted. But they introverted and too deep and too high. So the original study about the leveling, what he said he published the study in the Japanese in 1978. The problem was it was a relatively small number of the cases and it was a radiological but later on we found that the version of the dislocation was poor predictive and poor accuracy for the dislocation and not predictive in the functional portion. So component orientation should be patient specific. So the affect the pelvic mobility and ultimately the acceptable vaginal. Hello, a very good afternoon on this pleasant Sunday of 10th August 2026. I am Dr. Muqtadir Ansari. I am a robotic navigation, spine and joint replacement surgeon. ये सेंट्रल महाराष्ट्र आर्थ्रोप्लास्टी सोसाइटी की एक 3 days की कॉन्फ्रेंस चालू है होटल हयात इन फ्रंट ऑफ एयरपोर्ट एट छत्रपति संभाजी नगर. इसमें around 400 doctors from all over India have come to attend this conference. This is the state of the art conference which is organized by Central Maharashtra Arthroplasty Committee. इसके organizing chairman Dr. Sant Pure, Dr. Kapil Pure, Dr. Pawan Jadhav, myself and many more doctors are there. इसमें एडवांस टेक्निक्स जो जॉइंट रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट में आया है उसके बारे में डिस्कशन है. इसमें सभी इंटरनेशनल कंपनीज जिनके पास रोबोट है वो आए हुए हैं और उनके टेक्निक्स का डेमोन्स्ट्रेशन जो एडवांस्ड टेक्नोलॉजी आई हुई है जॉइंट रिप्लेसमेंट में उसके बारे में डिस्कशन है. यूज़ ऑफ रोबोट, यूज़ ऑफ नेविगेशन, जो लेटेस्ट टेक्निक है, मिनिमली इन्वेसिव सर्जरी, लेटेस्ट इम्प्लांट जो हिप रिप्लेसमेंट एंड जॉइंट रिप्लेसमेंट्स के जो पेशेंट्स के बेनिफिट एडवांस्ड पेशेंट केयर के लिए होता है. तो इंटरनेशनल लेवल पे जो अभी चल रहा है एंड दैट वेरी थिंग वी आर डूइंग हियर एट छत्रपति संभाजी नगर. एंड छत्रपति संभाजी नगर इज़ अ वेरी एडवांस्ड सिटी नाउअडेज. वी आर डूइंग ऑलमोस्ट ऑल टाइप्स ऑफ सर्जरीज हियर. और इस फॉर दिस इसी चीज़ के लिए यहाँ पे अभी ये कॉन्फ्रेंस है. आज इसका लास्ट डे है एंड 4-5 o'clock तक ये कॉन्फ्रेंस ख़त्म हो जाएगा. तकरीबन 400 to 500 डेलीगेट्स फ्रॉम ऑल ओवर महाराष्ट्र एंड इंडिया हैव अटेंडेड दिस कॉन्फ्रेंस. थैंक यू. लगा ना गोल्डन, ये गोल्डन बताओ. ये गोल्डन ये नया है. यहाँ गोल्डन है ये गोल्डन है. ये पेशेंट जो एलर्जिक वाले रहते हैं ना उनके लिए स्पेशल जर्मन कोटिंग है, 7 लेयर कोटिंग है. इसका स्क्रैच भी आता है जो कंपनी से क्या आता है कि इसकी गारंटी कोटिंग ये जर्मनी से होती है. क्या है तो ये नॉर्मल में भी है विटामिन ई पॉली. हाँ, नॉर्मल में विटामिन ई पॉली ये करेंगे ना अभी अपन. किसी के पास भी नहीं, आप नहीं मालूम
जो अपन ऐसे देखते हैं भारत हाँ हाँ वायरस ये इसमें बिल्कुल नहीं है आप, और ये काइनेमेटिक्स नहीं है हाँ, जो मिडिल पिवट जो मिडिल पिवट और काइनेमेटिक रोबोटिक जैसा रिजल्ट इसमें आए इसमें जो माइक्रो मोशन है वो प्रिवेंट करेंगे। यस अभी कल पूरे लेक्चर्स उस पे थे। ले लो इनका बाइट ले लो फिर। आज छत्रपती संभाजीनगर येथे सीमॅक या कॉन्फरन्सची तिसरी एडिशन म्हणजे तिसरं वर्ष आहे। याच्यामध्ये सांधारोपण शस्त्रक्रिया याच्यावरती विशेष उहापोह केला जातो, जेणेकरून मराठवाड्या आणि सेंट्रल महाराष्ट्रातल्या लोकांना सांधारोपण शस्त्रक्रिया याच्याबद्दल अतिशय ॲडव्हान्स गोष्टी माहीत होतात। त्याचा उपयोग या भागातल्या सर्व पेशंट्सला आणि सोसायटीला होतो। आता नवीन नवीन अनेक गोष्टी आलेल्या आहेत, जसं उदाहरणार्थ रोबोटिक सर्जरी आलेली आहे। आता औरंगाबादमध्ये बरेच ठिकाणी रोबोटिक सर्जरी होते आणि त्याचा फायदा गरीब रुग्णांना पण होतो। इथे नॅशनल फॅकल्टीज आलेले आहेत, म्हणजे भारतातले अनेक फेमस जे ऑर्थोप्लास्टी सर्जन्स आहेत ते आलेले आहेत आणि ते आपापले अनुभव सगळ्यांना कथन करतात। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधले अनेक लोक जे ऑर्थोप्लास्टी करतात, जे रुटीनली हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, शोल्डर रिप्लेसमेंट करतात, हे पण आपापले अनुभव इथे साझा करतात। जेणेकरून सर्वांना एक दुसऱ्याशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते आणि त्याचा फायदा मराठवाड्यातील सर्वच पेशंटला होईल अशी मला गॅरंटी आहे। धन्यवाद। कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।